विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 7वी गणितातील सराव संच 23 आज आपण सोडवणार आहोत। सराव संच 23 मध्ये परिमेय संख्या व त्या दरम्यानच्या संख्या याविषयी उदाहरणं आहेत। आपण परिमेय संख्यांची ओळख मागील एका व्हिडिओमध्ये केलेली आहे, संख्यांची गोष्ट भाग 2 मध्ये, आणि त्याच प्रकारची उदाहरणं इथे आपल्याला सोडवायची आहेत। ही उदाहरणं सोडवण्यापूर्वी एक विधान आपण लक्षात घ्यायचे। दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात। कोणत्याही दोन परिमेय संख्या आपण घेतल्या तर त्यांच्या दरम्यान आपण असंख्य परिमेय संख्या शोधू शकतो आणि त्या दोन संख्यांच्या दरम्यान असतात, फक्त त्यात काही विशिष्ट क्रिया करून आपल्याला शोधाव्या लागतात। तर आपण यावर आधारित आता सराव संच 23 सोडवायला घेऊया। पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या दोन संख्यांच्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या लिहा। आपल्याला इथे 2 परिमेय संख्या दिलेल्या आहेत। इथे लक्षात घ्यायचे की परिमेय संख्या या अपूर्णांकांच्या रूपात लिहिल्या जातात, त्यामुळे हे अपूर्णांकही आहेत आणि परिमेय संख्याही आहेत। तर या 2 परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या आपल्याला संख्या शोधायच्या आहे। इथे आपल्याला पहिला अपूर्णांक किंवा पहिली परिमेय संख्या आहे 2/7 आणि दुसरी आहे 6/7। आपण यापूर्वी पाहिले आहे की या संख्या रेषेवर दाखवताना आपण छेदा एवढे संख्येचे त्या एककाचे भाग करत होतो, आणि मग आपण समजा 7 भाग केले तर संख्या 0 पासून 2 अंतरावर आपल्याला 2/7 भेटेल। जर आपण त्या संख्या रेषेवर एककाचे 7 भाग केले तर, आणि पुढे 6व्या भागाजवळ आपल्याला 6/7 भेटेल। म्हणजे त्याच्यामध्ये 3/7, 4/7 व 5/7 या संख्या या 2 संख्यांच्या दरम्यान आपल्याला मिळतील। तेव्हा या 3 संख्या आहेत या 2 संख्यांच्या मधल्या संख्या। इथे एक लक्षात घ्यायचे, छेद 7 आहे सगळीकडं, आणि त्यानंतर मग 2 ते 6 ही संख्या रेषा जर तुम्ही समोर आणली की एका एककाचे 7 भाग केले तर 2/7 आणि मग पुढे 6/7 यांच्यामध्ये या संख्या असतील। पुढचं उदाहरण पाहूया। पुढच्या उदाहरणामध्ये 4/5 व 2/3 अशा 2 परिमेय संख्या किंवा अपूर्णांक आपल्याला दिलेले आहेत। तर आपण काय करू, यांचा छेद वेगवेगळा आहे। पहिल्यांदा आपण यांचा छेद समान करून घेऊया। त्यासाठी आपण पहिल्या अपूर्णांकाला अंश छेदाला दुसऱ्याच्या छेदाने गुणूया, म्हणजे 4 × 3 5 × 3, म्हणजे हा अपूर्णांक 12/15 व 10/15 यांच्या दरम्यान आपल्या लक्षात येईल की 11 ही एक संख्या आहे जी 10/15 व 12/15च्या दरम्यान आहे, म्हणजे 10च्या आणि 12च्या मध्ये, म्हणजे ती 11/15। आपल्याला 3 संख्या हव्या आहेत, तेव्हा आपल्याला छेद आणखी मोठा केला पाहिजे। तर आपण काय करूया, अंश व छेदांना पुन्हा 2 ने गुणूया। इथे 12 × 2 24, 15 × 2 30, 10 × 2 20, 15 × 2 30। आता आपल्याला 20/30 आणि 24/30 या संख्या प्राप्त झाल्या आहेत। इथे लक्षात घ्या, इथे 3 आणि 3 ने पहिल्यांदा गुणले, मग 2 ने गुणले। आपण डायरेक्टली इथे 6 ने गुणून सुद्धा छेद डायरेक्टली 30 आला असता आपला। इथे आपण पहिल्यांदा 3 ने गुणलं तेव्हा आपल्याला 12/15 व 10/15 मिळाले। यांच्या दरम्यान 11/15 आहे, परंतु आपल्याला 3 संख्या हव्या होत्या म्हणून आपण पुन्हा 2 ने गुणलेला आहे। आणि अंश व छेदात एकाच संख्येने गुणलं तरी येणारा अपूर्णांक हा सममूल्य असतो, त्यामुळे आपण किती वेळा असं गुणू शकतो। तर आता आपल्याला ज्या नवीन संख्या प्राप्त झाल्या परिमेय संख्या 20/30 व 24/30, तर आपल्या लक्षात येईल की 20 व 24च्या दरम्यान 21, 22, 23 आहेत, आणि या छेदातला 30 तसाच आपण लिहायचा आहे। म्हणजे एका एककाचे जर 30 भाग केले तर त्यातील 24 भाग, आणि हा एका एककाचे 30 भाग केले तर त्यातील 20 भाग आहेत। तेव्हा 20 आणि 24 भागाच्या दरम्यान 21, 22, 23 भाग येतात। त्यामुळे आपल्याला हे जे 2 मूळ परिमेय संख्या होत्या आपल्या 4/5 व 2/3 यांच्यामधील 3 परिमेय संख्या ह्या आहेत 21/30, 22/30 व 23/30। अशा तऱ्हेने आपण त्यांच्या दरम्यानच्या परिमेय संख्या शोधलेल्या आहेत। पुढील प्रश्न पाहूया। ऋण 2/3 आणि 4/5 इथेही दोन्ही अपूर्णांकांचा छेद समान करून घ्यायचा आहे पहिल्यांदा। तर आपल्या लक्षात येईल की 3ला जर आपण 5 ने गुणलं आणि 5ला 3 ने गुणलं तर 15 येतील दोन्हीकडं, तेव्हा त्याच संख्यांनी फक्त आपल्याला वरती गुणायचे। ऋण 2 × 5, 3 × 5, ऋण 10/15, इथे 4 × 12, 5 × 15, म्हणजे 12/15 ऋण 10/15। आता आपल्या लक्षात येईल की एका एककाचे इथे 15 भाग आपण केलेले आहेत संख्या रेषेवर,
तर मग ऋण 10 शून्याच्या डावीकडे 10 घरं जाईल अशा वेळेस, आणि 12 जो आहे तो शून्याच्या उजवीकडे 12 घरं जाईल. या ठिकाणी आपल्याला ऋण 10°15 आणि 12°15च्या दरम्यान बऱ्याच संख्या आहेत. जसं ऋण 9/15, जी ऋण 10/15 असेल संख्या रेषेवर, त्याच्या उजवीकडे एक घर ऋण 9/15 मिळेल आपल्याला. त्याच्या उजवीकडे 8 घरांवर ऋण 1/15 मिळेल, आणि इकडे 12°15च्या मागे डाव्या बाजूला 7 घरांवर आपल्याला 5°15 मिळेल. अशा तऱ्हेने हे जे मूळ अपूर्णांक आहेत, मूळ परिमेय संख्या ऋण 2/3 व 4/5 यांच्या दरम्यान या 3 संख्या असतील. ऋण 9/15, ऋण 1/15 आणि 5/15. पुढचा प्रश्न आहे 7/9 ऋण 5/9. इथं छेद आधीच समान आहेत, त्यामुळे फक्त आपल्याला ऋण 5 व 7 या ज्या संख्या रेषेवर रेषा आहेत त्यांच्या दरम्यानच्या फक्त संख्या निवडायच्या आहेत. तर कोणत्याही 3 त्या दरम्यानच्या आपण संख्या निवडू शकतो. इथे 6/9, 2/9 व ऋण 3/9 घेतलेले आहेत. त्या प्रश्नाचं हे एकमेव उत्तर नाही आहे, याच्या दरम्यान आणखी वेगळ्या संख्या सुद्धा आपण लिहू शकतो. फक्त संख्या रेषेवर त्या ऋण 5 आणि 7 धन 7 यांच्या मधील अंश घ्यायला पाहिजे, आणि छेदामध्ये 9 येणार आहे. पुढे आहे ऋण 3/4 आणि धन 5/4. आता इथे छेद समान आहे, तेव्हा एकाचे 4 भाग केलेले आहेत संख्या रेषेवर, आणि त्यामुळं ऋण 3 ते धन 5, संख्या रेषेवर ऋण 3 ते धन 5 यांच्या दरम्यानचा कोणताही संख्या अंशामध्ये घेऊन आपण छेदामध्ये 4 लिहिला तर आपल्याला या 3 संख्या प्राप्त होणार आहेत. आपण ऋण 3/4 इकडे 5/4 यांच्या दरम्यान बघा ऋण 2/4 येईल, शून्य सुद्धा या दोघांच्या मध्ये येईल, आणि 2/4 येईल. याची मांडणी आणि संख्या रेषेचं चित्र आपल्या समोर आल्याशिवाय आपल्याला हे समजणार नाही कशा प्रकारे केले. त्यामुळे संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवणे हा जो घटक आहे याचा व्यवस्थित तुम्ही सराव केला असेल तर हे तुम्हाला एकदम सोपं जाईल. पुढे बघूया 7/8 आणि ऋण 5/3. इथे सुद्धा आपल्याला अपूर्णांकांचा छेद समान करावा लागेल. त्यासाठी आपण पहिल्याच्या अंशाला व छेदाला दुसऱ्याच्या छेदाने गुणूया. 7×21 8×24, आणि इकडे ऋण 5 × 8 40, ऋण 40, आणि 3 × 8 24. म्हणजे आपल्याला अपूर्णांक मिळाले 21/24 ऋण 40/24. आता इथे आपल्याला संख्या रेषेवर ऋण 40 ते धन 21 याच्या दरम्यानच्या 3 संख्या घ्यायच्यात, आणि छेदामध्ये 24 लिहायचं आहे, कारण एका एककाचे 24 भाग या ठिकाणी केलेले आहेत. तर आपल्याला 7/8 आणि ऋण 5/3 यांच्या दरम्यान ऋण 35/24, ऋण 15/24 आणि 0 या 3 संख्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. पुढील परिमेय संख्या आहे 5/7 व 11/7. इथे छेद समान आहे, त्यामुळे 5 ते 11च्या मधील कोणत्याही 3 संख्या अंशामध्ये घ्यायच्या आहेत आणि छेदामध्ये 7 लिहायचं आहे. 5/7 व 11/7 लिहिले, त्यांच्या दरम्यान 6, 9, 10 हे सगळे संख्या रेषेवर 5 व 11च्या मध्ये येतील, आणि छेदामध्ये मात्र आपल्याला 7 घ्यायचा आहे. तेव्हा या 3 संख्या या 2 परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या आहेत. पुढे आहे 0 व ऋण 3/4. आता एका एककाचे इथे 4 भाग केलेले आहेत. शून्याला काही छेद वगैरे नसतो. 0 हा संख्या रेषेच्या मध्यभागी आहे, आणि डावीकडे एका एककाचे 4 भाग केल्यानंतर त्यातील 3 भाग घेतले तर तिथे आपल्याला ऋण 3/4 मिळेल. आता यांच्या दरम्यान जर आपण छेद 4 ठेवून संख्या घेतल्या तर ऋण 1, ऋण 2 या संख्या मिळतील. परंतु आपल्याला 3 संख्या हव्यात, त्यामुळे आपल्याला इथं अंश व छेदाला 2ने गुणावं लागेल. शून्याला 2ने गुणलं 0च येणार आहे. या दोघांना 2ने गुणलं तर ऋण 6/8 आले, म्हणजे 8 भागापैकी 6 भाग डावीकडे शून्याच्या तिथे ऋण 6/8 ही परिमेय संख्या येईल. आता शून्यापासून या 6व्या भागापर्यंत आपल्याला 3 संख्या बघायच्या आहेत. तर शून्यापासून आपल्याला ऋण 2/8 शून्याच्या डावीकडे जर आपण 2 घरं गेलो, 8 घरं जी एका एककाची केली आहेत त्यापैकी, तर आपल्याला ऋण 2/8 मिळेल. त्याच्या पुढे ऋण 3/8 मिळेल, आणि त्याच्या पुढे ऋण 4/8 मिळेल, आणि आणखी 2 घरं डावीकडे गेलो तर आपल्याला ऋण 6/8 मिळेल. अशा तऱ्हेने या 2 संख्यांच्या दरम्यानच्या परिमेय संख्या आपण इथे दर्शवल्या. हे प्रश्न सोडवत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की जेव्हा आपण या 2 परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या दाखवत आहोत तेव्हा आपण यांचं
अपूर्णांकावरील ज्या क्रिया आहेत दोन्हींना एकाच संख्येने गुणणं आणि त्याच्यातून नवीन अपूर्णांक जो मिळतो, सममूल्य अपूर्णांक असतात हे, हा अपूर्णांक आणि हा अपूर्णांक. तर आपण इथे दाखवत असताना आपल्याला इथे दिसेल की छेद 3 आहे, इथे 5 आहे, परंतु मधल्या संख्यांचा छेद 15 आलेला आहे. त्याने गोंधळून जायची गरज नाही, कारण हा अपूर्णांक आणि हा अपूर्णांक यांचा छेद समान केल्यावर आपल्याला मधल्या संख्या सापडणं सोपं जात आहे. त्यासाठी आपण ही क्रिया केली आहे. त्यामुळे जरी मधल्या अपूर्णांकांचे छेद वेगळे दिसत असले तरी संख्या रेषेवर जेव्हा आपण हे अपूर्णांक मांडू तेव्हा या दोन परिमेय संख्यांच्या दरम्यानच हे 3 येणार आहेत. फक्त ते शोधण्यासाठी आपल्याला त्यांचा छेद समान इथे करावा लागला, कारण एका एककाचे समान भाग केल्यावरच आपल्याला मधल्या संख्या मिळू शकतात. तर हे सगळं अगोदरच्या थोड्याशा अभ्यासक्रमावर आधारित आहे. त्यामुळं ज्यांना या बाबतीत गोंधळ होतोय त्यांनी अगोदरचे सराव संच थोडेसे पाहावेत आणि मग एकदा का संख्या रेषेवर आपण अपूर्णांक परिमेय संख्या कशा प्रकारे दाखवतो हे लक्षात आलं की मग आपल्याला कोणत्याही दोन परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या अनेक संख्या दाखवता येतील. तर इथे आपला सराव संच पूर्ण होत आहे. सराव संच 24 आता आपण सुरू करूया. हा सराव संच सोडवण्यापूर्वी दशांश अपूर्णांक जे आहेत त्यांच्या लेखनाविषयी थोडीशी माहिती घेऊया. दशांश चिन्हाच्या उजवीकडे एक अंक अथवा काही अंकांचा समूह पुन्हा पुन्हा येतो अशा अपूर्णांकाला आवर्ती दशांश अपूर्णांक बोलतात. इथे आवर्ती याचा अर्थ असतो की पुन्हा पुन्हा येणार. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा येत असते त्याला आपण आवर्ती बोलतो. आता समजा 2/11 हा जर आपण अपूर्णांक घेतला आणि त्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं, 2 ला 11 ने भागलं तर आपल्याला भागाकार मिळतो 0.0181818. सतत 18 हा जो समूह आहे दोन संख्यांचा तो वारंवार येत राहतो, म्हणून याला आवर्ती दशांश रूप असं म्हणतात. आणि या आवर्ती दशांश रूपामध्ये हे 18 वारंवार लिहिण्यापेक्षा त्या 18 या संख्या समूहावर आपण अशी आडवी रेष देतो. याचा अर्थ हा भागाकार केल्यानंतर आपल्याला हा 18 वारंवार येणारा संख्या समूह आहे, तर याला आवर्ती दशांश रूप बोलायचं. कधी कधी एकच संख्या वारंवार येते. इथे संख्यांचा समूह आलाय 2 संख्यांचा, कधी कधी 4 संख्यांचा समूह परत येतो, कधी कधी 5-6 संख्यांचा समूहही परत येऊ शकतो. जेवढ्या संख्यांचा समूह येत असेल, 1 पेक्षा जास्त संख्या असतील तेव्हा आपण अशी आडवी रेष देतो. परंतु कधी कधी एकच संख्या वारंवार येते. उदाहरणार्थ इथे 5/6, 6 ने जर 5ला भागलं तर 0.83333 सतत 3 येत राहतात. अशा वेळी 3 ही एक संख्या पुन्हा येत आहे, त्यामुळे 3च्या डोक्यावर असा टिंब देतात. म्हणजे एक संख्या पुन्हा येत असेल तर टिंब, संख्या समूह येत असेल तर पूर्ण समूहाच्या डोक्यावर आडवी रेष. आणि ह्या दोन्हींना आवर्ती दशांश संख्या बोलायचं किंवा आवर्ती दशांश रूप असतं हे परिमेय संख्यांचं. आणि दुसरा प्रकार आहे ज्याच्यामध्ये 1/5 हा जर अपूर्णांक घेतला आपण तर 5 ने 1ला भागलं तर 0.02 इथे हा भागाकार पूर्ण होतो आणि बाकी 0 येते. तर इथे याला खंडित दशांश रूप बोलायचं परिमेय संख्येचं. हे खंडित दशांश रूप आहे. खंडित म्हणजे तुकडा, म्हणजे एखादा भाग की इथे थांबलेला आहे, इथून पुढे 0 आहे. अर्थात इथे 0 दाखवून आपण 0च्या वरती टिंब लिहून याचं आवर्ती दशांश रूपात रूपांतर करू शकतो. परंतु 0 जर दाखवलं नाही आपण तर 0.02 हे खंडित दशांश रूप आहे. आणि एखादी संख्या समूह पुढे येत असेल तर त्याला आवर्ती दशांश रूप बोलायचं. अशा तऱ्हेने दशांश अपूर्णांकामध्ये आपण परिमेय संख्या दाखवत असतो. आता यावर आधारित आपण सराव संच 24 पाहूया. खालील परिमेय संख्या दशांश रूपातल्या. इथे आपल्याला परिमेय संख्या दिलेली आहे 13/4 आणि हिचं दशांश रूप काढायचं आहे. दशांश रूप काढण्यासाठी अंशाला छेदाने भागायचे, त्यामुळे 13/4, 4×3=12, बाकी राहिली 1. आता 1 बाकी राहिल्यानंतर आपण इथे दशांश चिन्ह घ्यायचे. दशांश चिन्ह घेतल्यानंतर आपण येणाऱ्या बाकीच्या पुढे 0 घेऊ शकतो. किती वेळा 0 घेऊ शकतो? कारण इथे 13 दशांश चिन्ह 000 अनेक वेळा घेऊ शकतो आपण. त्यामुळे आता 1चं 10 झाले, 4×2 8, बाकी राहिले 2, पुन्हा 0 घेतला, 4×5 20. इथे भागाकार पूर्ण झाला, बाकी 0 आली. म्हणजे आपल्याला याचं रूपांतर, या परिमेय संख्याचं रूपांतर दशांश रूपामध्ये झालेलं आहे. 13/4 बरोबर 3/25. हे खंडित दशांश रूप आहे कारण ते बाकी 0 आलेले आहे. पुढील उदाहरण पाहूया. ऋण 7/8. या ठिकाणी 7ला 8 ने भागायचे. हे ऋण चिन्हाचा विचार आपण नंतर करूया.
7ला 8ने भागलं तरी पहिला भाग शून्याचा जाईल, 8 0 0, खाली 7 तसेच. आता इथे दशांश चिन्ह घेतल्यानंतर आपल्याला 7च्या पुढे 0 घेता येणार आहे. 8 8 64, खाली राहिले 6, पुन्हा 0 घेतला. 8 7 56, 60 मधून 56 गेले 4, पुन्हा इथे 0 घेतला. 8 5 40, इथे भागाकार पूर्ण झाला, बाकी 0 आली आणि उत्तर आले 0.875. तर इथे एक लक्षात घ्यायचे, धन ऋणच्या भागाकारामध्ये एक संख्या धन एक ऋण असेल तर उत्तर हे कायम ऋण संख्या येतं. त्यामुळं ऋण 7/8 बरोबर ऋण 0.875 अशा तऱ्हेने याचं उत्तर आले. दशांश रूपामध्ये आपण त्याचं रूपांतर केलेलं आहे परिमेय संख्येचं. पुढील परिमेय संख्या आहे 7.3/5. इथे पहिल्यांदा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून घेऊया. 7 5 35 आणि 3 38, 38/5. इथे 38ला 5ने भागायचं आहे. 5 7 35, खाली राहिले 3, इथे वरती दशांश चिन्ह घेतलं, 3च्या पुढे 0 आला. 5 6 30, बाकी 0 आली, भागाकार पूर्ण झाला. आपलं 7.3/5चं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर झालेलं आहे 7.6. पुढील प्रश्न पाहूया. 5/12. इथे 5ला 12ने भागायचं आहे. पहिला भाग शून्याचा बसेल, 12 0 0, 5तून 0 गेले 5, दशांश चिन्ह घेऊया म्हणजे आपल्याला इथे 0 घेता येईल. 50 झाले, 12 चौक 48, बाकी 2 राहिली, 0 घेतला. 12 1 12, 8 बाकी राहिली, 0 घेतला. 12 6 72, 80 मधून 72 गेले 8. आता इथे एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की इथे 8 बाकी आली होती, आपण 0 घेतला, 12 6 72चा भाग बसला आणि पुन्हा बाकी राहिले 8. परत इथे 0 घेतला तर परत 12 6 72 होणार, 80 मधून पुन्हा 72 जाऊन पुन्हा 8 येतील. म्हणजे ही प्रक्रिया सतत चालू राहील, अखंडपणे अशीच चालू राहील. मग इथं आपण आवर्ती दशांश चिन्ह जे पाहिलं होतं, आवर्ती रूप, ते या ठिकाणी आपल्याला मिळतंय की इथपर्यंतचा जो भागाकार आहे 0.41, त्यानंतर हा 6 पुढे सतत येत राहणार आहे. त्यामुळे आता आपण पुढे भाग द्यायचं थांबवलं तरी चालणार आहे आणि आपल्याला फक्त काय करावं लागेल, 6च्या डोक्यावर टिंब द्यावं लागेल. तेव्हा 5/12 याचं दशांश रूपात रूपांतर होईल 0.0416 आणि 6च्या डोक्यावर टिंब. याचा अर्थ 6 जो आहे हा आवर्ती आहे, पुन्हा पुन्हा येणार आहे. हे आवर्ती दशांश रूपामध्ये आपल्याला या परिमेय संख्येचं रूप मिळालेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. 22/7. या ठिकाणी 22ला 7ने भागायचं आहे. तर 7 त्रिक 21, बाकी राहिली 1, दशांश चिन्ह घेतलं, 10 झाले. 7 1 7, बाकी राहिली 3, त्यानंतर 7 चौक 28, बाकी राहिली 2, 7 2 14, बाकी राहिली 6, 7 8 56, बाकी राहिली 4. इथे प्रत्येक वेळी आपण 0 0 घेत चाललो आहोत. बाकी राहिली 4, 40 झाले. 7 5 35, 5 बाकी राहिली, पुन्हा 0 घेतला. 7 7 49, इथे बाकी राहिली 1. आता इथे थांबण्याचं कारण म्हणजे बघा, या ठिकाणी आपल्याला 1 बाकी राहिली होती. इथे 1 बाकी राहिल्यानंतर आपण 0 घेतला, इथून इथपर्यंत आलो. पुन्हा इथे 1 बाकी राहिली, इथे जर आपण 0 घेतला तर पुन्हा हीच मालिका तशीच रिपीट होणार आहे. म्हणजे ही इथून इथपर्यंतचा भागाकार हा वारंवार येत राहणार आहे. म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत 1 4 2 8 5 7, हा संख्येचा समूह पुन्हा पुन्हा येणार आहे. कारण इथे आपण 7 1 7चा भाग देतोय 10ला, त्यामुळे इथून तर आपल्याला 1 4 2 8 5 7 मिळतील. पुढे भागाकार केला, पुन्हा एकदा 1 4 2 8 5 7 मिळतील. असंच सतत चालू राहील. याचा अर्थ ही संख्यांची जी मालिका आहे, हा जो संख्यांचा समूह आहे 1 पासून 7 पर्यंतचा, हा पुन्हा पुन्हा येणार आहे. आणि जेव्हा एखादा संख्येचा समूह भागाकारामध्ये पुन्हा पुन्हा येत असतो दशांश चिन्हानंतर, तेव्हा आपण त्याच्या डोक्यावर रेष मारून ते दर्शवतो. हे आपण अगोदरच पाहिलेलं आहे. त्यामुळे 22/7चं दशांश चिन्हामध्ये रूपांतर करताना 3.14 28 57 आणि त्याच्यावरती आपण संपूर्ण आडवी रेष देणार आहोत. याचा अर्थ स्पष्ट आहे की यानंतर पुढे भागाकार केला तर पुन्हा 14 28 57 14 28 57 असं अनंत वेळा येत राहणार आहे. तर इथे आपण परिमेय संख्येचं दशांश रूपामध्ये रूपांतर केलेलं आहे आणि आवर्ती दशांश रूपामध्ये आपल्याला त्याचं उत्तर मिळालेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. इथे आहे 4/3. इथे 4ला 3ने भागायचं आहे. 3 1 3, 4तून 3 गेला 1, दशांश चिन्ह घेतलं, इथे 0 घेतलं. 3 त्रिक 9, 10तून 1 गेला 9, 10तून 9 गेले 1. आता पुन्हा इथे लक्षात येतं की पुन्हा 1 बाकी आलेली आहे, जशी इथं आली होती.
आता इथे जर आपण पुन्हा 0 घेतला तर 3 त्रिक 9, परत 10तून 9 जातील आणि 1 येईल, म्हणजे हा जो 3 आहे हा वारंवार येणार आहे, 3 त्रिक 9 3 त्रिक 9 असं. तेव्हा मग आपण इथे थांबायचं आणि 3च्या डोक्यावर आपण टिंब दर्शवून हे दाखवू शकतो. तेव्हा 4/3 ही जी परिमेय संख्या आहे तिचं दशांश रूप येणार 1.03 आणि 3च्या डोक्यावर टिंब, याचा अर्थ 1.3333 हे वारंवार येणार आहे. शेवटचं उदाहरण पाहूया. याच्यामध्ये 7/9 आहे. 7ला 9ने भागायचं आहे. 9 0 0, 7तून 0 गेले 7. आता इथे दशांश चिन्ह घेऊया. 7च्या पुढे आपण 0 घेऊया. 9 7 63. 70 मधून 63 गेले 7 मिळाले, म्हणजे पुन्हा हीच बाकी आली. तर इथे जर आपण पुन्हा 0 घेतला तर पुन्हा 9 7 63 होतील, परत 7 बाकी येईल, म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला आवर्ती रूपामध्ये हा भागाकार मिळालेला आहे. आणि हा जो 7 आहे हा 7 7 7 7 वारंवार येणार आहे आणि ते दर्शवण्याची पद्धत माहिती आपल्याला, त्याच्यावर आपण टिंब देतो. त्यामुळे 7/9 या परिमेय संख्येचं दशांश चिन्हामध्ये रूपांतर केलं तर 0.07 असं मिळेल आणि 7च्या डोक्यावर आपण टिंब दाखवणार आहोत की हा आवर्ती दशांश रूप आहे म्हणून. तर अशा तऱ्हेने आपण दशांश, अपूर्णांक आवर्ती व खंडित स्वरूपात कशा प्रकारे येतात व परिमेय संख्येचं दशांश रूपात रूपांतर करून आपण कशा प्रकारे दाखवू शकतो हे या सराव संचामध्ये पाहिलेलं आहे. आणखी काही उदाहरणांचा सराव करा आणि या प्रकारचं उदाहरणं सोडवून हा घटक व्यवस्थितपणे समजून घ्या. धन्यवाद.